क्वेश्चन नंबर 3 त्यामधली सेकंड ॲडजस्टमेंट. अगोदर आपण क्वेश्चन नंबर 3 ची काय करू, सेकंड ॲडजस्टमेंटला सॉल्व करून घेऊ, कारण त्यासाठी आपल्याला एक वर्किंग नोट बनायची आहे. सो वर्किंग नोट बघा काय करणार आपण यामध्ये, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. ओके, गुडविल कॅल्क्युलेट करताना बाळांनो काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर फर्स्ट फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. कशाचा, ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉस अपॉन नंबर ऑफ इयर्स. काही अडचण, टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉस आपण काय घेणार, नंबर ऑफ इयर्स. ओके, आता सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये बघा, मग तुम्हाला खाली प्रॉफिट दिलेले आहे. 2009-10चा प्रॉफिट किती आहे सांगा मला, 48,000 प्लस त्यानंतर आहे 81,000, त्यानंतर 73,500. हे सर्व काय आहे, प्रॉफिट आहे. काय आहे, प्रॉफिट. मायनस लॉस कुठे दिलेला आहे त्यामध्ये, मग लॉस नाही तर आपण इथं नील लिहून घेऊ, चालेल. अकाउंटमध्ये नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ इयर्स बघा, फर्स्ट सेकंड थर्ड किती इयर झाले, 3, तर अकाउंटमध्ये घेणार 3. आता यांची ॲडिशन करणार आणि डिवाइड बाय आपण किती घेणार, 3. किती येते ॲडिशन सांगा बरं मला. हां, किती, 2,02,500 अपॉन 3. डिव्हिजन करून सांगा किती येतं, 67,500. हे आपल्याला भेटलं काय, ॲव्हरेज प्रॉफिट. ओके, आता ॲव्हरेज प्रॉफिटच्या मदतीने आपण काय करणार, गुडविलला कॅल्क्युलेट करणार. तर सेकंड फॉर्म्युला इथं लक्षात ठेवायचा आहे, गुडविल इज इक्वल टू, इथं जी गुडविल काढतोय ते आपण पूर्ण फर्मची काढतोय. फर्मची म्हणजे पूर्ण बिझनेसची, सगळ्यांची. किती गुडविल निघते बघा, गुडविलचा फॉर्म्युला पहिले माहीत पाहिजे, ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ परचेस इयर, नंबर ऑफ परचेस इयर. हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. तर आता बघा क्वेश्चनमध्ये सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे का, गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स ॲट द ॲव्हरेज प्रॉफिट फॉर लास्ट 3 इयर्स. आणि खाली आपल्याला 3 इयर्सचे प्रॉफिट दिलेले आहे. आणि त्याखाली सांगितलेलं आहे का, हरी इज अनेबल टू ब्रिंग गुडविल इन कॅश, देअरफॉर इट इज डिसाइडेड टू रेज गुडविल इन द बुक्स ऑफ अकाउंट. ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला इथे भेटला, पण नंबर ऑफ परचेस इयर कुठं क्वेश्चनमध्ये दिसतंय तुम्हाला, नंबर ऑफ परचेस इयर किंवा परचेस इयर असा शब्द सापडला का तुम्हाला, नाही. तर याचा अर्थ परचेस इयर गिवन नाही आहे आपल्याला त्याच्यामध्ये. मग आपण काय करणार, जेव्हा परचेस इयर समजत नसलं तर 1 ॲझ्युम करायचं. किती ॲझ्युम करायचं, 1. मग ॲव्हरेज प्रॉफिट किती येते, 67,500 मल्टिप्लाय परचेस इयर किती कन्सिडर करणार, 1 इयर. सो मल्टिप्लिकेशन केलं 67,500 एवढी आपल्याला गुडविल भेटली. गुडविलची व्हॅल्यू सापडली का आपल्याला आता.